तर कृपाशंकर यांच्या दाव्यावर मनसेनं ही टीका केली आहे। आश्रय दिला ते डोक्यावर थैथै नाचायला लागले। मराठी माणसं आता तरी जागा हो। मनसेनं आता कृपाशंकर सिंग यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। मनसेनं ट्विट करून या संदर्भात टीका केली आहे। मनसेनं हे ट्विट केलेलं आहे। मुंबईसह सर्वत्र आम्ही इतके उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणू की महापौर उत्तर भारतीयच असेल, हे विधान आहे भारतीय जनता पक्षाच्या कृपाशंकर सिंग यांचं। चरितार्थासाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मराठी माणसानं आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनीच आज मराठी माणसाच्या डोक्यावर थैथै नाचायला सुरुवात केली आहे। मराठी माणसा आता तरी जागा हो। तर कृपाशंकर यांच्या या वक्तव्यावर आता मनसेने देखील इशारा दिलेला आहे, पाहूयात। कृपाशंकर यांच्या या वक्तव्यावर आता मनसेकडून इशारा देण्यात आलेला आहे। तर मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल असं वक्तव्य कृपाशंकर सिंग यांनी केलेलं आहे आणि त्या वक्तव्यानंतर आता मनसेने त्यांना इशारा दिलेला आहे। मनसेकडनं आक्रमक भूमिका देखील आता घेतली जाताना आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, पाहूयात। कृपाशंकर सिंग सारखे या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू आणि उत्तर भारतीयचाच महापौर होणार, हे काय हलवा आहे काय? तुम्ही गावाला येताना या ठिकाणी चड्डी बनियानवर आलेलात आणि आता मोठ्या मोठ्या मर्सिडीज गाड्यामध्ये फिरताय। तुम्हाला लाज वाटायला पाहिजे मुंबईच्या बद्दल असं बोलताना। मुंबईचा महापौर हा सन्माननीय राजसाहेब उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठीच महापौर होणार। त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये सुद्धा मराठीच महापौर व्हायला पाहिजे, लक्षात घ्या। तर भाजपच्या कृपाशंकर सिंग यांच्या या वक्तव्यानंतर आता मनसेने हा थेट इशारा दिलेला आहे। मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल असं वक्तव्य कृपाशंकर सिंग यांनी केलं होतं, त्यावर आता मनसेने त्यांचा समाचार घेतलाय।